तर नवोदय विद्यालय परीक्षा 18 जानेवारीला झालेली. आता पुढं नेमकं काय करायचंय किंवा आता परीक्षेला मेरिट कसं लागणार आहे, कट ऑफ काय असू शकतो, आता ही परीक्षा निकाल कधी लागू शकतो, किती दिवसांनी निकाल लागणार आहे, डॉक्युमेंट्स आपल्याला भविष्यामध्ये कोणते लागतील, समजा आपलं ऍडमिशन झालं तर त्यावेळेस डॉक्युमेंट कोणते लागतील, पुढच्या परीक्षा काय, या सगळ्या गोष्टी आता आपण व्हिडिओमध्ये बघणार आहे. आजचा व्हिडिओ महत्वाचा होता कारण बऱ्याच गोष्टी आपण सगळीकडून ऐकतो, परंतु नवोदयचा जो निकाल लागतो तो नेमका कशा पद्धतीने लागतो, त्याच्यामध्ये किती जागा आहेत, आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे, आपण कोणकोणत्या कॅटेगरी त्याच्यामध्ये शहरी, ग्रामीण, सिटी आणि रुरल अशा आहेत, ह्या सगळ्यांची क्लिअरिटी आजच्या व्हिडिओमधून आपण नक्की घेणार आहोत. त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ आपण शेअर करा पालकांना की ज्यांना या परीक्षा दिलेल्या आहेत आणि त्यांना त्यामध्ये क्लिअरिटी पाहिजे. आणि लक्षात महत्वाचं, सगळ्यात महत्वाचं म्हणजे नवोदय विद्यालय प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे काही निकाल लागतो तो पूर्ण वेगळा, तर हे फार महत्वाची गोष्ट आहे. दुसऱ्या राज्यामधला निकाल हा आपल्या इथे लागू शकत नाही किंवा आपल्या जिल्ह्याचा निकाल दुसरीकडे लागू शकत नाही, ह्याची क्लॅरिटी पालकांना यायला आणि पालक पण आपापल्या पद्धतीने निकाल याचा काढू शकतात. आजच्या माहितीवरती फार महत्वाची गोष्ट शेअर करणार तो संभाव्य निकाल म्हणूया आपण यासाठी. सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण बघूया की नवोदय विद्यालयाचा हा निकाल हा प्रत्येक राज्यात म्हणजे प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगळा आहे. जेवढे जिल्हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक नवोदय विद्यालय, तो प्रत्येक जिल्ह्याला हा वेगळा निकाल लागतो. हा महत्वाचा विषय. हा निकाल लागण्यामागचं रिझन पण आहे कारण जे जिल्हे आहेत त्या ठिकाणी ऑलरेडी नवोदय बद्दल मुलं चांगली तयारी करतात, पॅरेंट्स सजग आहेत, त्या ठिकाणी मेरिट खूप हाय जात आहे. आणि जिकडे अजून माहिती नाहीये, ज्या ठिकाणी तयारी एवढी नाहीये, तिकडे कमी आहे. आता जर आपण पाहायला गेलं जेवढे जिल्हे त्याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं इकडं दिसते आपल्याला, तर हे जे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये नगर, पुणे दिसते आपल्याला, नगर, पुणे, औरंगाबाद इकडं, सातारा, सोलापूर, बीड, उस्मानाबाद, समजा या साईडला नाशिक, तर या भागांमध्ये सगळ्यात जास्त जास्त नाही का हाय निकाल किंवा हाय केली जातात. जर आपण बघितलं ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी या साईडला थोडासा कमी निकाल आहे. जर विदर्भामध्ये आपण बघितलं तर अमरावतीला वगैरे वगैरे मुले थोडेफार तयारी चांगली करतात ते. पण बाकीच्या ठिकाणी एवढे निकाल नाही, म्हणजे जे हाय मेरिटचे जिल्हे तिकडे मेरिट हाय लागत नाही. ह्याची महत्वाची क्लॅरिटी सर्वांनी घेतली पाहिजे. ह्याच्याबद्दल कोण बोलत नाही, समाधान कट ऑफ हे झाले, कट ऑफ झाले, पण कट ऑफ हा प्रत्येक जिल्ह्याला वेगळा आहे. कट ऑफ हा तिकडचा कट ऑफ आपल्याकडे लागू शकत नाही. यासाठी आपल्याला काय की आपल्या जिल्ह्यामधून मुलांनी कशा एक्झाम दिलेल्या असतात, गेल्या वर्षी तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून त्याला किती सिलेक्शन झालं, त्यांनी मार्क्स काढलेले असतात, डिस्कशन केलेलं असतं, तर त्या पद्धतीने हा वेगळा लागतो. त्याच्यामुळं प्रत्येक जिल्ह्याला हा निकाल वेगळा आहे, याची क्लॅरिटी सर्वांनी घेतली असेल. तर नवोदय विद्यालयामध्ये महत्वाचं म्हणजे जेवढ्या काही जागा आहेत 100 जागा आहेत त्याच्यामधल्या 1/3 जागा मुलींसाठी महत्वाची गोष्ट आहे. तर साधारण बाबा 100-110 जागा असतात, आपण 100च पकडलेलं. तर त्याच्यामधल्या गर्लसाठी 1/3 म्हणजे टोटल 34 सीट्स आहे. म्हणजे आपापल्या जिल्ह्यामध्ये मुलींसाठी समजा 34 जागा आहेत, बॉईज साठी त्याच्यामध्ये 66 जागा आहेत आणि रुरल स्टुडंट ग्रामीण मधल्या मुलांसाठी 75% जागा म्हणजे 75 सीट्स ग्रामीण मधल्या मुलांसाठी. त्याच्यामध्ये बॉईज गर्ल दोन्ही आलेले. त्यानंतर अर्बन शहरी मधल्या म्हणजे 25 सीट्स आहेत. ओके, आता आता आपण पुढे एकदम सिस्टमॅटिक पद्धतीने बघूया की नेमके किती जागा कोणत्या कॅटेगरीला येतात. जर आपण त्याच्यामध्ये टोटल सीट्स जर पाहिल्या याच्यामध्ये तर आपल्याला की जनरल कॅटेगरीमध्ये टोटल लॉस अबाउट सीट्स येतात 48, त्याच्यामधल्या मुलींचा 16, बॉईजला आपण बघितलं त्याच्यामध्ये 1/3 जागा आहे त्याच्यामध्ये. त्याप्रमाणे जर आपण काढल्या तर टोटल सीट्स पैकी 1/3 जागा मुलींसाठी म्हणजे 16 जागा आल्या, बॉईज साठी समजा 32 जागा त्याच्यामध्ये आल्या. आता याच्यामधल्या परत कॉम्बिनेशन याच्यामधल्या समजा जनरल कॅटेगरी मधल्या आपण बघतोय ज्या टोटल 48 जागा आहेत त्याच्यामधल्या 36 जागा रुरल साठी आणि 12% जागा 12 जागा 25% जागा अर्बन साठी. हा एक महत्वाचा रेशो आहे. याची क्लॅरिटी मला वाटते मोस्टली त्यांना नाहीये, पालकांनाही नाहीये की नेमक्या किती जागा कोणत्या कॅटेगरीमध्ये. आणि त्याच्यामध्ये परत ग्रामीण शहरी हे पण आहे. आपण बघितलं तर ओबीसी 27% जागा आहे, टोटल 27 जागा आहे. त्यापैकी मुलींना आपण जर बघितलं गर्ल्सला ओबीसी मध्ये 9 जागा, बॉईज मध्ये आपण जर बघितलं त्यापैकी 27 पैकी 18 जागा. त्यातनं परत आपण बघितलं त्यातल्या रुरल साठी जर बघितल्या तर 20.25 म्हणजे अबाउट 20 जागा आणि शहरीसाठी त्यातले 7 जागा ओबीसी मध्ये. आता आपला विद्यार्थी समजा ओबीसी मध्ये, ओबीसी सतत तो शहरी मधून असेल तर 7 जागा त्यासाठी आहेत आणि जर ग्रामीण ग्रामीण मध्ये असेल तर 20 जागा. याची क्लिअरिटी आपल्याला म्हणजे किती जागांमधून आपल्याला आपल्या विद्यार्थ्याचं मेरिट लागणं अपेक्षित आहे, तो जिल्हा कोणता आहे याच्यावर सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. तो त्याच्यामुळे यासाठी तर संभाव्य म्हणजे हे जे कट ऑफ आहे संभाव्यच आहे, परंतु आपण अजून पुढे कट ऑफ बघणार. त्यामुळे एससी कॅटेगरीसाठी आपण टोटल 15% जागा असतात, म्हणजे टोटल 15 जागा आल्या समजा
त्यामधल्या गर्ल्ससाठी 5 जागा आहेत, बॉयसाठी त्याच्यामध्ये 10 जागा आहेत. तर त्यातल्या परत म्हणजे त्या टोटल 15 पैकी आपण बघितलं 11 जागा रुरलसाठी ग्रामीणसाठी आहेत आणि शहरीसाठी आपण बघितलं 4 जागा. त्यानंतर एसटी साठी, एसटी कॅटेगरीला 8 जागा आहेत, 60%. त्यापैकी 3 जागा मुलीसाठी आणि 5 जागा मुलांसाठी. त्यामधल्या 6 जागा ह्या ग्रामीण मधल्या स्टुडंटसाठी आहेत आणि 2 जागा फक्त शहरी मुलांसाठी या कॅटेगरी. ही महत्वाची क्लॅरिटी फार महत्वाची. याच्यामुळे तुम्हाला एक आयडिया येणार आहे की आपल्याला नेमके किती जागा आहेत. म्हणजे समजा 7 जागांपैकी आपल्याला 1 जागा मिळवायची आहे, तर त्यामध्ये किती मार्कांची आवश्यकता आहे ह्याची एक आयडिया म्हणजे सर्वांना हा व्हिडिओ पाहून येणार आहे. त्याच्यामध्ये आपण बघितलं खाली तर आपण हँडिकॅप साठी 3% जागा, त्यापैकी 3 सीट्स आहे समजा. गर्ल्ससाठी 1 आहे, त्याच्यामध्ये बॉयसाठी 2 या पद्धतीने. आणि त्याच्यामध्ये ग्रामीणसाठी म्हणजे 2 जागा आणि शहरीसाठी 1 जागा असं त्याच्यामध्ये जो काही क्रायटेरिया आहे हा फार महत्वाचा आहे. आपण स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता, कारण ह्या ज्या गोष्टी आपण पाहत आहे याची क्लिअरिटी शक्यतो आपल्याला मिळत नाही किंवा माहिती होत नाही की नेमक्या आपल्या कॅटेगरीत नेमक्या किती जागा आहेत. आता मुलांच्या स्कोर बद्दल आपला आयडिया आलेलीच आहे की किती मुलांचे किती स्कोर झाले. आपल्या आजूबाजूला तुम्ही पाहत असेल, विचारलं असेल. आता आमच्या प्रत्येक जिल्ह्यामधून मुलं आमच्या लाईव्ह क्लासेस मध्ये असतात, त्याच्यामुळे आम्हाला थोडीफार आयडिया त्याच्यामध्ये राहते. तर अशा प्रकारे हा टेबल खूप महत्वाचा आहे, याच्यावरून आपला आयडिया असेल. तर आता आपण बघूया याच्यामध्ये कट ऑफ. तसं की आता हा जो कट ऑफ आहे हा असा नाही की ह्या जिल्ह्यासाठी, तो एक आपण एक अंदाजे कट ऑफ काढलेला राहतो. हा एक आयडियानुसार की मुलं किती तयारी करतात. मोस्टली आपल्या जे चांगली मुलं तयारी करतात प्रत्येक जिल्ह्यामध्ये, जे आपण बघितले काही जिल्ह्यांमध्ये हा कट ऑफ चांगला लागतो. तर त्यासाठीच आपण मोस्टली हा कट ऑफ काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये आपला जनरल कॅटेगरी जर असेल तर हा जो कट ऑफ आहे साधारण 93.50 टू 98.25 हा व्हॅरी आहे प्रत्येक जिल्ह्याला. तर त्याच्यामध्ये बॉईजचा कट ऑफ सुद्धा 94 टू 98.25 हा पण व्हॅरी आहे. गर्ल्सचा कट ऑफ बघतो आपण 93 टू 98.25 जनरल कॅटेगरीसाठी. दुसरी कॅटेगरी ओबीसी, तो ओबीसी ला 27% जागा आहे. त्यासाठी पण आपण जो कट ऑफ आहे जास्त फरक नाही राहिला ओपन आणि ओबीसी, त्याच्यामध्ये 91 टू 97 प्रत्येक जिल्ह्याला हा वेगवेगळा व्हॅरी आहे. 90 टू 97 मुलांसाठी आणि मुलींसाठी 90 टू 97. एससी कॅटेगरीसाठी 15% जागा आहे. हा 79 टू 91 आहे डिफरंट जिल्ह्यांसाठी. बॉयज साठी 79 टू 91 आणि मुलींसाठी 82 टू 91. थोडंसं हाय स्कोर आपण मुलींचा पकडला. तर एसटी कॅटेगरीसाठी आपण बघूया 82 ते 90 म्हणजे हा व्हॅरिएबल आहे प्रत्येक जिल्ह्यासाठी, यापैकी कुठे असू शकतो. तर त्यानंतर मुलांसाठी 85 टू 90 बॉईज एसटी कॅटेगरी आणि गर्ल्ससाठी 80 टू 90. आणि त्यानंतर आपण अपंग हँडिकॅप मुलांसाठी बघितलं तर एक 60 ते 85 आपण आकडा पकडूया याच्यामध्ये कट ऑफ करू शकतो वेगळ्या जिल्ह्यासाठी. मुलासाठी मुलीसाठी सेम. तो हा एक संभाव्य कट ऑफ आहे, ज्याच्यामध्ये एक आयडिया आपल्याला येऊ शकते. डिफरंट जिल्ह्याला हा व्हॅरी असू शकतो. म्हणजे आता आपण दोन्ही गोष्टी पाहिल्या, म्हणजे पाठीमागे सगळ्या जागा किती हे पण पाहिलं आणि हे एक कट ऑफ आपण एक आयडिया घेतली. त्याच्यावरून आपल्याला क्लॅरिटी येणार आहे की नेमकं किती जागांमध्ये आपण कुठे सेट येत आहे. तो मोस्टली काही समजा पर्सनल काही विद्यार्थी असतील की त्यांच्या पुढे पाठीमागे आहेत 90च्या आसपास. तो गेल्या वर्षी असं झालं की एक विद्यार्थ्यांचा वेटिंग मधून लागला होता, जे पुणे जिल्ह्यामधून होती. ऑलरेडी हाय मेरिट लागतं पुणे जिल्ह्याला आणि तिथं 91 92 च्या आसपास त्याचे होते, 90च्या आसपास होते, 91 90 असं होते त्याचे. तर त्यावेळेस तिला 1 महिन्यानंतर तिला वेटिंग मध्ये लागलं होतं. असं पण होतं. मोस्टली मुलं नंतर सोडतात. आता ह्यातली मोस्टली मुलं काही सैनिक स्कूल एक्झाम देणारे असतात, त्यांना ते नवोदयला ऍडमिशन नाही घेतलं ते परत ते कॅन्सल करतात आणि नंतर ते सैनिक स्कूलला गेतात, त्याच्यामुळे कट ऑफ खाली येतो. ह्या सर्व इश्यू याच्यामध्ये म्हणजे फिक्स असं काही नाही. पण जी क्लॅरिटी आजच्या व्हिडिओ जर आपल्याला आली असेल, नक्की आपण तिथं आपला व्हिडिओ हा कसा वाटला नक्की तिथं शेअर म्हणजे कमेंट करू शकता आणि ज्याला खरी गरज आहे त्याच्यापर्यंत हा शेअर करू शकता. तर आता याच्यामध्ये या गोष्टी आपण पाहिल्या. आता समजा आपलं फिक्स मध्ये आयडिया आहे की आपल्या जिल्ह्यामधून आपलं 100% ऍडमिशन होईल, त्याच्यासाठी आपण काही गोष्टींना आताच तयार राहिलं पाहिजे. कारण भविष्यामध्ये ज्याचं ऍडमिशन होतं त्यावेळेस जे काही तुम्हाला डॉक्युमेंट्स पालकांना प्रोव्हाइड करावं लागतात ते पण महत्वाचे असं दिले जाते. त्याच्यामुळे समजा ऍडमिशनला प्रॉब्लेम येतो पालकांना बऱ्याचशा, आणि हे आपल्या पॅरेंटिंग ग्रुपमध्ये आम्ही चर्चा राहते. तर या गोष्टी महत्वाच्या की बाबा डॉक्युमेंट्स कोणते सबमिट करायचे नंतर आपल्याला ऍट द टाइम ऑफ ऍडमिशन फार महत्वाची गोष्ट आपण बघतो. त्यामध्ये प्रूफ फॉर डेट ऑफ बर्थ, जन्मदिनांक दाखला तो बऱ्याच जणांनी काढलेला असतो साठी वगैरे, तो इथं गरजेचा आहे. देन प्रूफ फॉर एलिजिबिलिटी आहे, तो एलिजिबिलिटी जो क्रायटेरिया आहे एक फॉर्म असतो तो, ठीक आहे. तो ज्यावेळेस आता निकाल लागेल त्यावेळेस पण आपले व्हिडिओ त्यामध्ये येत असतात. त्याच्यामुळे भविष्यामधले व्हिडिओ आपण पाहता सबस्क्राईब करून ठेवू शकता, म्हणजे नोटिफिकेशन आपल्याला मिळून जाईल. रुरल सर्टिफिकेट असतं की विद्यार्थी रुरल मध्ये असेल तर गरजेचं. रेसिडेन्स सर्टिफिकेट डोमासाईल जे आहे ते आपल्याला परत एकदा घ्यावं लागते वेगळ्या पद्धतीचं. त्यानंतर आधार कार्ड जे आहे ते, आणि हेडमास्टर सर्टिफिकेट
शाळेमधून जे आहे त्यांनी मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट हे हॉस्पिटलमधून सरकारी आपल्याला घ्यायचं असतं. मायग्रेशन सर्टिफिकेट जर गरज असेल तर लागेल, हे डिसॅबिलिटी सर्टिफिकेट गरज असेल तर लागेल, आणि कॅटेगरी सर्टिफिकेट जे आहे आपले ओबीसी एससी कॅटेगरी वाईज ओपन असेल तर गरज नाही. तो अशा ह्या सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला गरजेचे लागतात त्यावेळेस त्याची आपण क्लिअरिटी घेतली पाहिजे. आता निकालाला किती वेळ लागणार आहे हा महत्वाचा इश्यू आहे, की हा जो निकाल लागणार आहे ठीक आहे. निकालाला आता गेल्या वर्षी आपण बघितलं की साधारण बाबा त्यांनी दिले आहेत की एक 50 ते 60 दिवसाचा अवधी दिलेला आहे. तर पुढचा मंथ आहे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, आणि गेल्या वर्षी तर जवळजवळ म्हणजे मे उजडला होता तरी निकाल लागलेला नव्हता. तर मला असं म्हणलं की साधारण बाबा याचे आपण 2 ते 2.5 महिने पकडून जाऊया निकालासाठी. तर गेल्या वर्षी उशीर झाला, यावर्षी होईल असं नाहीये, परंतु आपण तेवढं संभाव्य पकडू शकतो. पण त्याच्यामध्ये आपल्याला कोणते डॉक्युमेंट क्लिअर काढून ठेवायचे किंवा काय काय डॉक्युमेंट्स आपल्याला ओरिजिनल पाहिजे, कारण आपण बऱ्याचदा फॉर्म भरताना सुद्धा बऱ्याच जणांनी समजा त्यांचं आधार कार्डचा ऍड्रेस वेगळा असेल तर दुसरं काय ते सर्टिफिकेट जोडून दिले तर ते त्यांना व्यवस्थित करून घ्यावं लागेल. त्यांना डोमासाईल हे सर्टिफिकेट तर पहिल्यांदा द्यावं लागणार आहे, ऍड्रेस त्यांचा प्रूव्ह करण्यासाठी डोमासाईल रहिवाशी दाखला. तर हे जे आहे लक्षात घ्या, कारण मेरिट मध्ये जरी नाव आलं आपलं तर त्यांनी सांगितलेलं की हे मेरिट मध्ये नाव आलं म्हणजे ऍडमिशन फिक्स नाही. तर तुम्ही संभाव्य लिस्ट मध्ये असता, ज्यावेळेस तुम्ही डॉक्युमेंट सबमिट करता त्यावेळेस तुमचं ऍडमिशन कन्फर्म होतं नवोदय विद्यालयात. त्याच्यामुळे ही गोष्ट महत्वाची होते, डॉक्युमेंट कोणकोणते, आणि निकालला वेळ आहे. परत आपण नाही का निकालासाठी मुलांना वाटतं कधी लागणार असं होतं, पण निकालला वेळ लागतो बराचसा. गेल्या वर्षी तर खूप लागला होता. तर ह्या सर्व गोष्टी याच्यामध्ये होता. तर आता मुलांनी हे सर्व जे एक्झाम दिले, पहिली गोष्ट नवोदयच्या जी काही सर्व मुलांनी तयारी केली आहे, खूप तयारी वेळ देऊन मुलं करतात. मुलांच्या लेवलपेक्षा जी काही मुलांचं वैकल्पिक एक्झाम थोडीशी हार्डच आपण म्हणू शकतो, सोपीच होती, पण त्यातली काही 1-2 प्रश्न 3 प्रश्न मुलांना अवघड गेले असतील तर त्या कारणे आपण म्हणूया की मुलांनी खूप वेळ द्यावा लागतो, मुलांना दिलेले आहे, मुलांनी केलेलं आहे. त्यामुळे त्यांनी सगळ्या मुलांचं आपण अभिनंदन करूया. जे काही मार्क्स झाले आता एक्झाम झालं सर्व, त्याच्यामुळे जे काही डोक्यात घ्यायची गरज नाही कमी पडले वगैरे असं काय. त्याच्यामुळे आता पुढे याच्यामधून जो काय अनुभव मिळाला तो नक्कीच विद्यार्थ्याला पुढच्या आयुष्यामध्ये 100% उपयोगी पडणार. आणि अजून काही मुलं समजा सैनिक स्कूल वगैरे देणार त्यांची अजून एक्झाम शिल्लक आहे, अजून फेब्रुवारीमध्ये एक्झाम होऊ शकते. तो या सर्व एक्झामचे आमचे ऑनलाईन लाईव्ह क्लासेस ऑनलाईन पद्धतीने चालू असतात. आता येणाऱ्या 21 जानेवारीला आपली जी न्यू बॅच आहे ती पुढच्या वर्षीच्या सर्व नवोदय सेंटरची तयारी चालू आहे, ती बॅच आपली स्टार्ट होत आहे. त्याच्याबद्दल आपल्याला काय विचार असेल तर हा नंबर दिला तर आपण व्हॉट्सअप करू शकता. त्याच्यावर आपला वेबिनार पण असतो, दर 10 दिवसांना आपण घेतो. तर तिथं तुम्हाला जर एक्झामची काहीच माहिती नसेल तुम्ही तिकडे जॉईन करू शकता. वेबिनारसाठी आपण मेसेज करू शकता, तुम्हाला ग्रुप मिळून जाईल, तिकडे लिंक वगैरे येते. तुम्ही तो वेबिनार 1.5 तास चालतो, सर्व एक्झामची माहिती आपण इथे दिली जाते. आणि लाईव्ह क्लासेस आपले डेली चालू असतात. आपले युट्यूब चॅनलला आपण आपल्याला सबस्क्राईब करा, म्हणजे हे एक्झाम लाईव्ह क्लासेस या सर्व गोष्टी तुम्हाला एका ठिकाणी मिळतील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.